सो आम्ही न्यू चॅप्टर शिकूया आज एटम्स. आता हो एटम आसा पळय तो 3 मार्क्साचो, 3 मार्क्स. हांगा तुम्ही हे शिकतले इलेक्ट्रॉनाची डिस्कवरी कोणान केले, न्यूक्लियसाची डिस्कवरी कोणान केले, ते सगळं शिकतले तुम्ही. सो जे थॉम्सनान कितें डिस्कवर केल्ले, इलेक्ट्रॉन. आणि रदरफोर्ड आसा पळय, अर्नस्ट रदरफोर्ड, तेन कितें डिस्कवर केले, न्यूक्लियस. हेची आमकां शिकची गरज ना. थॉम्सन आमकां शिकता ते 11th शिकतात. आम्ही कोणा लागून शिकतले, ओनली फॉर रदरफोर्ड शिकतले. सो रदरफोर्डान कितें डिस्कवर केले, न्यूक्लियस. आता रदरफोर्डान कशें करून न्यूक्लियस डिस्कवर केले, तिने कितें एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्ले आसतले. आणि ते एक्सपेरिमेंट कितें, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. बाय परफॉर्मिंग दिस एक्सपेरिमेंट रदरफोर्ड हॅज डिस्कवर्ड न्यूक्लियस. हेका आमी अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट बी म्हणटात. आनी एक नाव आसता रदरफोर्ड गोल्ड फॉयल एक्सपेरिमेंट. बाय परफॉर्मिंग दिस एक्सपेरिमेंट रदरफोर्डान कितें डिस्कवर केले, न्यूक्लियस. आता हो कितें सेटअप, हो कितें सेटअप ऑफ एक्सपेरिमेंट. सो रदरफोर्डान कितें केले, तेन एक चेंबर गेलो, हो कितें लेड चेंबर. आता लेड चेंबरा भितर कितें आसा, एक बॉल आसा पळय, हो एक मटेरियल आसा. हो मटेरियल कितें, अल्फा पार्टिकल सोर्स. हो मटेरियल कितें एमिट करतलो, अल्फा पार्टिकल. हो मटेरियल कितें एमिट करतलो, अल्फा पार्टिकल. मागीर आनी तेणी कितें केलें, एक स्क्रीन गेले पळय, हो कितें सर्कुलर स्क्रीन. हे सर्कुलर स्क्रीन कितें, झिंक सल्फाइड स्क्रीन, झिंक सल्फाइड स्क्रीन. आता स्क्रीन तो कित्याक घेता, टू डिटेक्ट अल्फा पार्टिकल. आनी तेणी कितें केलें, एक फॉयल गेले पळय, हो कितें, थीन गोल्ड फॉयल. तेका लागून आमी त्या एक्सपेरिमेंटाक कितें म्हणटात, रदरफोर्ड गोल्ड फॉयल एक्सपेरिमेंट. आनी आमी अशें कित्याक म्हणटात, अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट कित्याक म्हणटात, कित्याक अल्फा पार्टिकल यूज करता आमी. आता रदरफोर्डाने गोल्ड फॉयल कित्याक घेतले, कित्याक वी यूज गोल्ड फॉयल बिकॉज गोल्ड इज मोस्ट मेलेबल मेटल. गोल्ड फॉयल आमी 3 शीट्सान ब्रेक करू शकतात, तेका लागून आमी गोल्ड फॉयल यूज करतात. सो बेसिकली तेणी कितें यूज केले, अल्फा पार्टिकल सोर्स यूज केले, झिंक सल्फाइड स्क्रीन यूज केले, आनी कितें यूज केले, गोल्ड फॉयल. अशें. आता अल्फा पार्टिकल सोर्स कितें एमिट करतलो, अल्फा पार्टिकल. आता अल्फा पार्टिकल पळय अशें वयता, हे सगळे कितें, अल्फा पार्टिकल्स. हे सगळे कितें, अल्फा पार्टिकल्स अशें करून ट्रॅव्हल करतात. आता अल्फा पार्टिकल खंय स्ट्रायक करतलो, हे गोल्ड फॉयलाचेर स्ट्रायक करतलो. आता जेन्ना एक्सपेरिमेंट परफॉर्म केले न्हू, की जाले, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट पास जाले. अशें करून मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स कितें, स्ट्रेट पास जाले थ्रू गोल्ड फॉयल. थोडे अल्फा पार्टिकल्स कितें जाले, डिफ्लेक्ट अशें. आनी थोडे अल्फा पार्टिकल्स कितें जाले, रिबाउंडेड बॅक, फाटी येयले. म्हळ्यार कितें, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल कितें जाता, हे गोल्ड फॉयला थ्रू पास जाता, स्ट्रेट पास जाता. थोडे अल्फा पार्टिकल्स कितें जातात, डिफ्लेक्ट जातात बाय सर्टन एंगल. आनी थोडे अल्फा पार्टिकल कितें जातात, रिबाउंड जातात. कळ्ळें तशें. सो हे पार्टिकल्स कितें, ही पार्टिकल्स कितें, अनडिफ्लेक्टेड अल्फा पार्टिकल्स. हे पार्टिकल्स कितें, डिफ्लेक्टेड अल्फा पार्टिकल्स. आनी हे पार्टिकल्स कितें, रिबाउंडेड अल्फा पार्टिकल्स. फॉर एक्झाम्पल, सपोज 100 पार्टिकल, सपोज हो अल्फा पार्टिकल सोर्स आसा पळय, तो 100 अल्फा पार्टिकल प्रोड्यूस करता. कळ्ळें, 100 अल्फा पार्टिकल प्रोड्यूस करता. कितें जातले, 90 अल्फा पार्टिकल स्ट्रेट पास जातले, 9 अल्फा पार्टिकल्स कितें जातले, डिफ्लेक्ट, आनी 1 अल्फा पार्टिकल कितें जातलो, रिबाउंडेड बॅक. तशें. सो ऑब्जर्वेशन जेन्ना तेणी एक्सपेरिमेंट परफॉर्म केलो, तेणी कितें ऑब्जर्व केलो, मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स आर अनडिफ्लेक्टेड. Some alpha particles are deflected by small angles and few alpha particles rebounded back. So the observation आशिल्लो. So after observation तेणी conclusion किती दिले, तेणी conclusion दिलो. पहिले ऑब्जर्व केलो तेणी, पहिले तेणी कितें केलो, एक्सपेरिमेंट परफॉर्म केलो, मागीर तेणी ऑब्जर्व केलो कितें ऑब्जर्वेशन जाता, मागीर तेणी आपल्याला कंक्लुजन दिले. आता कंक्लुजन हांगा पळया, हो कितें, लेड चेंबर, हो बॉक्स, हा साइड व्यू दाखयता. हो कितें, लेड चेंबर. आणि हो कितें, अल्फा पार्टिकल सोर्स. हो कितें, झिंक सल्फाइड स्क्रीन. आणि हो कितें, गोल्ड फॉयल घेना होता. आमी गोल्ड फॉयला कन्सिडर करची ना, आमी कितें घेताले, ओन्ली गोल्ड एटम कन्सिडर करतले. म्हळ्यार कितें, गोल्ड फॉयला कडेन खूब गोल्ड एटम आसतले न्हू, गोल्ड फॉयला भितर खूब एटम्स आसची ना, गोल्डाचे एटम्स. आमी फूल फॉयल कन्सिडर करची ना, आमी एक एटम कन्सिडर करतले. सो मायक्रोस्कोपिक लेवला भितर आमी चेक करतात, पळयतात कितें जाता. आता
की जाता पळय जेन्ना हो अल्फा पार्टिकल म्हाका सांग हो अल्फा पार्टिकल सोर्स किती प्रोड्यूस करतलो अल्फा पार्टिकल्स हे सगळे अल्फा पार्टिकल्स ही डॉटेड लाइन सगळी किती अल्फा पार्टिकल्स मोस्ट ऑफ द अल्फा पार्टिकल्स स्ट्रेट पास जातले थोडे अल्फा पार्टिकल्स डिफ्लेक्ट जाता पळय आणि थोडे अल्फा पार्टिकल्स किती जातात रिबाउंड आता मागीर रदरफोर्डान सांगलो की एटमा भितर किती जाल्यार आसा त्याका लागून अल्फा पार्टिकल किती जाता डिफ्लेक्ट जाता आणि रिबाउंड जाता म्हणजे एटमा भितर किती जाल्यार आसा एटमा भितर त्याका लागून अल्फा पार्टिकल्स किती जातात डिफ्लेक्ट जातात आणि रिबाउंड जातात सो रदरफोर्डान किती सांगले की एटमा भितर किती जाल्यार पॉझिटिव्ह चार्ज आसा भितर पॉझिटिव्ह चार्ज आसा त्याका लागून अल्फा पार्टिकल्स किती जातात डिफ्लेक्ट जातात आणि रिबाउंड जातात आणि हे पॉझिटिव्ह चार्जाक तेणी किती नाव दिले न्यूक्लियस पयलीं खबर नाशिल्लें न्हू आमकां दिसतालें की एटमा भितर कितें आसा इलेक्ट्रॉन न्यूक्लियस आसता आमकां खबर आशिल्लें ना एक्सपेरिमेंट परफॉर्म करून तेणी कितें सांगलो की एटमा भितर इलेक्ट्रॉन आसात बट एटमा भितर आनी एक कितें आसा म्हणजे सेंटराच्या कितें जाल्यार आसा कितें जाल्यार पॉझिटिव्ह आसा आणि ते तेणी कितें म्हणलो की सेंटराचेर एक पॉझिटिव्ह चार्ज आसा आणि ते पॉझिटिव्ह चार्जाक तेणी नाव कितें दिलें न्यूक्लियस म्हणल्यार कितें ही अल्फा पार्टिकल्स आसा पळय ही अल्फा पार्टिकल कितें आसतात पॉझिटिव्हली चार्ज अल्फा पार्टिकल्स कितें आसतात पॉझिटिव्हली चार्ज आतां कितें जातलो जेन्ना अल्फा पार्टिकल वयतलो न्हू हांगा पावतलो तेन्ना कितें जातलें हो पॉझिटिव्ह हे पॉझिटिव्हाक कितें करतलो रिपेल आणि अल्फा पार्टिकल कितें जातलो डिफ्लेक्ट सेम जेन्ना अल्फा पार्टिकल हांगा वयता हो पॉझिटिव्ह अल्फा पार्टिकल आणि हो न्यूक्लियस हेंचे मदीं कितें जातलें रिपल्शन तेका लागून अल्फा पार्टिकल वयतलो आणि एक अल्फा पार्टिकल कितें जाता रिबाउंड जाता पळय कित्याक हो अल्फा पार्टिकल डायरेक्टली न्यूक्लियसाचेर स्ट्राइक करता हो पॉझिटिव्ह कितें करतलो रिपेल करतलो आणि तो फाटी वयतलो हो तें कंक्लुजन आशिल्लो सो तुमकां अशें दिसना की एटमा भितर मोस्ट ऑफ दी स्पेस एम्प्टी आणि सेंटराचेर कितें आसा पॉझिटिव्ह चार्ज व्हेरी डेन्स पॉझिटिव्ह चार्ज विच इज नोन एज न्यूक्लियस सो तेणी कंक्लुजन कितें दिलें मोस्ट ऑफ दी स्पेस इनसाइड द एटम इज एम्प्टी inside the atom there is a positive charge there is a positive charge center there is a positively charged center there is a positively charged center which occupies very small space mag सांगो very small space occupy करना called nucleus so through observation इनकी सांगले कि most of the alpha particles are undeflected some alpha particles are deflected few alpha particles are rebounded back थ्रू कंक्लुजन तेणी सांगले की मोस्ट ऑफ द स्पेस इनसाइड द एटम इज एम्प्टी कळ्ळें आनी कितें म्हणलें तेणी इनसाइड द एटम देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज सेंटर विच इज कॉल्ड न्यूक्लियस हे सांगलें तेणी मागीर तेणी कितें केलें ऑब्जर्वेशन केलो कंक्लुजन केलो दोगी जाणां तेणी मर्ज केले आनी आपल्या थियरी क्रिएट केले आनी ते थियरी तेणी एक्सप्लेन केले इन द फॉर्म ऑफ पॉस्टुलेट्स अशें आसता आतां एग्जाम विचारले गोल्ड फॉयल आमी कित्याक यूज करतात हो एग्जाम येता क्वेश्चन because it is a most malleable metal gold foil कितें आसता most malleable metal so तेका लागून अर्नस्ट रदरफोर्डान कितें डिस्कवर केलें न्यूक्लियस by performing alpha particle scattering experiment or Rutherford gold foil experiment बरें बंद सो आतां आमकां हांगा बरें या मागीर हांगा ऑब्जर्वेशन केलें तेणी कंक्लुजन केलो ऑब्जर्वेशन आनी कंक्लुजन तेणी कितें केलो मर्ज केलो आनी आपल्याला थियरी प्रोड्यूस केले आनी ते थियरी तेणी एक्सप्लेन केले इन द फॉर्म ऑफ रदरफोर्ड पॉस्टुलेट्स इधर हेका आमी कितें म्हणटात रदरफोर्ड पॉस्टुलेट्स ऑर रदरफोर्ड हायपोथेसिस हांगा 3 पॉइंट आसात सो फर्स्ट पॉइंट कितें इनसाइड द एटम देर इज अ पॉझिटिव्हली चार्ज सेंटर कॉल्ड न्यूक्लियस नियरली ऑल द मास ऑफ एटम इज इन द न्यूक्लियस एटमा भितर सगळ्यात चड मास कोणाचे असता न्यूक्लियसाचे मागीर इलेक्ट्रॉनाचे सेकंड इन की सांगलो इलेक्ट्रॉन रिवॉल्व इन अ सर्क्युलर पाथ अराउंड न्यूक्लियस इलेक्ट्रॉन सर्क्युलर पाथ आमकां खबर आसा न्हू इलेक्ट्रॉन कसो रिवॉल्व करता अराउंड दी न्यूक्लियस सर्क्युलर पाथ ते कोणान सांगले पयल्या रदरफोर्डान सांगिल्ले सो इलेक्ट्रॉन रिवॉल्व्स इन अ सर्क्युलर पाथ अराउंड दी न्यूक्लियस मागीर थर्ड पॉइंट इन की सांगले की साइज ऑफ द न्यूक्लियस इज व्हेरी व्हेरी स्मॉल कंपेर्ड टू साइज ऑफ एटम हो एटम न्हू एटमा आनी हो कितें न्यूक्लियसा साइज कितलो दाखलो पळय आनी एटमा साइज कितलो व्हडलो पळय हे तिगेले 3 पॉस्टुलेट्स आशिल्ले कळ्ळें आतां रदरफोर्डान कितें केलो आपलो एक्सपेरिमेंट परफॉर्म केलो न्यूक्लियसाची डिस्कवरी केली तेणी कितें जाल्यार मिस्टेक्स केल्लो आसतलो न्हू कळ्ळें सो ते ड्रॉबॅक्स ऑर लिमिटेशन्स ऑफ रदरफोर्ड मॉडल ऑफ
एटम. सो रदरफोर्डान किती मिस्टेक केले, तेन किती मिस्टेक केले. फर्स्ट मिस्टेक तेन किती सांगले, ही वॉज नॉट एबल टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन एटम. इलेक्ट्रॉनाची स्टेबिलिटी सांगू पावू ना तो एटमा भितर. कोण, रदरफोर्ड. आता कशें पळय आमकां खबर आसा न्हू, रदरफोर्डान कितें सांगलें, हांगा न्यूक्लियस आसता, हांगा इलेक्ट्रॉन आसता, इलेक्ट्रॉन कितें करता, सर्क्युलर मोशन करता, सारकें. आतां म्हाका सांग, हो इलेक्ट्रॉनाची वेलोसिटी हांगा अशें आसतली न्हू, इलेक्ट्रॉन हांगा पावल्यार अशें आसतली वेलोसिटी, इलेक्ट्रॉन हांगा पावल्यार अशें आसतली वेलोसिटी, इलेक्ट्रॉन हांगा पावल्यार अशें आसतली वेलोसिटी. म्हाका इलेक्ट्रॉनाची वेलोसिटी डायरेक्शन चेंज जायना, इलेक्ट्रॉनाची वेलोसिटी चेंज जाता, इलेक्ट्रॉनाची वेलोसिटी कितें जाता, चेंज. इलेक्ट्रॉनाची वेलोसिटी चेंज जाता म्हणजे इलेक्ट्रॉन कितें आसतलो, एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल. कित्याक इलेक्ट्रॉनाची वेलोसिटी चेंज जाता, सो इलेक्ट्रॉन कितें आसतलो, एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल. आनी आमकां खबर आसा, अकॉर्डिंग टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल कितें प्रोड्यूस करता, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. सारकें. म्हळ्यार कितें करतलो, इलेक्ट्रॉन कितें, एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल, म्हणजे इलेक्ट्रॉन कितें जातलो, एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल. सो इलेक्ट्रॉन कितें एमिट करतलो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो इलेक्ट्रॉन कितें करतलो, एनर्जी रेडिएट करतलो, मागीर हांगा पावल्यार बी एनर्जी रेडिएट करतलो, हांगा पावल्यार बी एनर्जी रेडिएट करतलो. म्हळ्यार म्हाका सांग, इलेक्ट्रॉनाची एनर्जी देवना वायल रिवॉल्विंग, इलेक्ट्रॉनाची एनर्जी लूज जाता. आणि इलेक्ट्रॉनाची एनर्जी लूज जाल्यार कितें जातलें, इलेक्ट्रॉन स्मॉलर सर्क्युलर मोशन करूंक लागतलो विथ टायम, आनी एनर्जी लूज करतलो, आनी स्मॉलर सर्क्युलर मोशन करतलो, आनी एनर्जी लूज करतलो, आनी स्मॉलर सर्क्युलर मोशन करतलो. एक टाइम येतले की इलेक्ट्रॉन खंय वचून फॉल जातलो, इनसाइड दी न्यूक्लियस. आनी न्यूक्लियस कितें जातलो, म्हळ्यार हो एटम कितें जातलो, अनस्टेबल. सो जेन्ना इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करता, इलेक्ट्रॉन एनर्जी लूज करता, आनी जस्ट तो एनर्जी लूज करता, इलेक्ट्रॉनाक कितें जाता, इलेक्ट्रॉन कितें करता, स्मॉलर सर्क्युलर मोशन करता, आनी एक टाइम येतलो इलेक्ट्रॉन न्यूक्लियसा भितर वचून फॉल जातलो, आनी एटम कितें जातलो, अनस्टेबल. सो हे सांगलें पळय. अकॉर्डिंग टू रदरफोर्ड, इलेक्ट्रॉन revolves in a circular path around the nucleus. But according to classical electromagnetism म्हळ्यार कितें, पयलेच इलेक्ट्रोमॅग्नेटिझम म्हळ्यार क्वांटम मेकॅनिक्स. So according to classical electromagnetism, electron revolving around the nucleus should undergo acceleration and should lose its energy in the form of radiation and should fall into the nucleus and atom becomes unstable. So इलेक्ट्रॉनाची स्टेबिलिटी तो एक्सप्लेन करू पावलो इनसाइड द एटम, रदरफोर्ड ना. सो हे जे हेणी कितें बी मिस्टेक्स केला पळय ते कोणान इम्प्रूव केले, बोर मध्ये येलो. बोरान सांगले की इलेक्ट्रॉन इज स्टेबल इनसाइड द एटम. आमकां खबर आसा न्हू, हो न्यूक्लियस आसता, इलेक्ट्रॉन्स अशेंच रिवॉल्व करतात ना, इलेक्ट्रॉन्स रिवॉल्व करतात इन अ सर्टन फिक्स्ड ऑर्बिट्स. हे ऑर्बिटाची थियरी कोणान दिले, बोरान दिले. हे जाल्यार एक तिका डिसएडवांटेज आशिल्ले कोणाचे, रदरफोर्डाचे. सेकंड तिका डिसएडवांटेज आशिल्ले, ही कुडंट एक्सप्लेन अबाउट डिस्क्रीट एटॉमिक स्पेक्ट्रम. डिस्क्रीट एटॉमिक स्पेक्ट्रम म्हणल्यार कितें, हांव तुमकां इन शॉर्ट सांगता, कित्याक तुमच्या सिलेबसा इतलें ना तें, याद दवरात. फॉर एक्झाम्पल, सपोज हांगा एक चेंबर आसा आनी चेंबरा भितर आसा गॅस मॉलिक्युल्स, तेन कितें केलें, हे गॅस मॉलिक्युल्सा हीट केलें अशें काय, सपोज हीट केलें अशें, हांगच्यान एक हीट पास केलें हांगा. सो कितें जातलें, फ्रॉम गॅस मॉलिक्युल्स रेडिएशन भायर सरतलें अशें रेडिएशन्स भायर सरतले. गॅस एटम्स आसा पळय ते कितें प्रोड्यूस करतले, रेडिएशन्स अशें. आनी तिने हांगा एक स्क्रीन दवरलो, एक प्लेन स्क्रीन. आतां कितें जालें, जेन्ना हो रेडिएशन कितें करतलो, हे स्क्रिनाचेर स्ट्रायक करतलो न्हू, तेन कितें पळयलें की हांगा ओन्ली पर्टिक्युलर वेवलेंथाचे रेडिएशन आसात, म्हळ्यार कितें, सपोज हो रेडिएशन हांगा स्ट्रायक करता आनी हे आतां हो एक स्पेक्ट्रम म्हणटा आमी, जे बँड फॉर्म जाता पळय ऑन दी स्क्रीन ताका आमी स्पेक्ट्रम म्हणटात. आनी हो एटम स्पेक्ट्रम फॉर्म करता न्हू, आनी हांगा हो स्पेक्ट्रम आसा पळय तो कंटिन्युअस आसपा ना. म्हळ्यार कितें, सपोज हांगा कलर येता वायलट जावन कितें येवपा जाय, इंडिगो येवपा जाय न्हू, पण इंडिगो येवचे ना, ब्लू येतले. मागीर ब्लू जावन कितें येता, ग्रीन येवपा जाय, ग्रीन येना, येल्लो येता. म्हळ्यार कितें, हांगा आमकां वायलट, इंडिगो, ब्लू सगळे कलर मेळना, ओन्ली पर्टिक्युलर कलर मेळटा हांगा स्क्रिनाचेर.
कंटिन्युअस स्पेक्ट्रम हो ना, हो कितें डिस्क्रीट स्पेक्ट्रम म्हळ्यार वायलेट जावन इंडिगो मेळना, कितें मेळटा ब्ल्यू मेळटा, ब्ल्यू जावन ग्रीन मेळना, येल्लो मेळटा. सो कितें आनी हो स्पेक्ट्रम कोण प्रोड्यूस करता? एटम्स प्रोड्यूस करता न्हू. आतां अशें कित्याक जाता तें हो एक्सप्लेन करूं पावना. रदरफोर्ड सांगू पावना की आमकां डिस्क्रीट स्पेक्ट्रम कित्याक मेळटा, कंटिन्युअस स्पेक्ट्रम कित्याक मेळना, म्हळ्यार वायलट, इंडिगो, ब्ल्यू, ऑरेंज, येल्लो तशें कित्याक मेळना. वायलट जावन डायरेक्ट ब्ल्यू कित्याक मेळटा, ब्ल्यू जावन डायरेक्ट येल्लो कित्याक मेळटा, हो रदरफोर्ड एक्सप्लेन करूं पावना. ते एक्सप्लेन कोणान केलें? बोरान. सो ही कुडंट एक्सप्लेन अबाउट डिस्क्रीट एटॉमिक स्पेक्ट्रम. हे बरें जाल्यार बी चल तूं. म्हणजे मेजर ड्रॉबॅक कितें, मेन ड्रॉबॅक हो ही कुडंट एक्सप्लेन दी स्टेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन एटम. मागीर बोर येयलो. सो बोर मॉडल ऑफ एटम कितें जालां हांगा, दिस मॉडल वॉज एबल टू एक्सप्लेन स्टेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इन एन एटम. हेगेल मॉडेलान सांगले की इलेक्ट्रॉन स्टेबल जाऊ शकता एटमा भितर. आतां कशें तें आमी शिकया हांगा. सो बोर्स पॉस्टुलेट एक्चुअली एनसीईआरटी भितर 3 पॉस्टुलेट आसा आनी आमी एक्चुअली 6 पॉस्टुलेट बी शिकतात, पण एनसीईआरटी अकॉर्डिंग शिकया आमी. कळ्ळें? 3 पॉस्टुलेट शिकया. फर्स्ट पॉस्टुलेट, इलेक्ट्रॉन कॅन रिवॉल्व इन अ सर्टन स्टेबल ऑर्बिट्स. इलेक्ट्रॉन खंय रिवॉल्व करपाक शकता? इन अ सर्टन स्टेबल ऑर्बिट्स. देस ऑर्बिट्स हॅव फिक्स एनर्जी. ते सगळे ऑर्बिटा कडेन कितें आसतले? फिक्स एनर्जी आसतले. एंड दे आर कॉल्ड एज एनर्जी लेवल्स और स्टेशनरी ऑर्बिट्स. They were named as K, L, M, N shells. Electron have same energy as that of orbit in which it is revolving. While revolving, electron do not emit radiation. अच्छा हांग पे हो न्यूक्लियस. कोणान सांगले न्यूक्लियस हांगा असतं म्हणून? रदरफोर्ड. सारखे. इलेक्ट्रॉन सर्क्युलर मोशन करता, कोणान सांगले? रदरफोर्ड. आता इलेक्ट्रॉन कितें करू शकता? इधर हांग रिवॉल्व करपाक शकता. हो सपोज हो कितें फर्स्ट ऑर्बिट, हे ऑर्बिटा भितर कितें रिवॉल्व करपाक शकता. हो सेकंड ऑर्बिट हांगा रिवॉल्व करपाक शकता. हो कितें थर्ड ऑर्बिट. म्हणजे इलेक्ट्रॉन एक सर्टन फिक्स्ड ऑर्बिट्साचेरच रिवॉल्व करपाक शकता. इलेक्ट्रॉन कॅन रिवॉल्व इन अ सर्टन फिक्स्ड ऑर्बिट्स. आनी सगळे ऑर्बिटा कडेन कितें आसतले? फिक्स्ड एनर्जी आसतले. अशें ना की इलेक्ट्रॉन हांगा रिवॉल्व करता, हांगा रिवॉल्व करता. इधर हांगा रिवॉल्व करतलो या हांगा रिवॉल्व करतलो, मद केन्ना रिवॉल्व करपाना. इधर हांगा रिवॉल्व करपाक शकता, हांगा रिवॉल्व करपाक शकता, या हांगा रिवॉल्व करपाक शकता. हांगा रिवॉल्व करपाक पावतलो ना. सो त्यात म्हणला इलेक्ट्रॉन कॅन रिवॉल्व इन अ सर्टन स्टेबल ऑर्बिट्स. देस ऑर्बिट्स हॅव फिक्स एनर्जी. आणि हे ऑर्बिट्स आम्ही अनेक नाव दितात. हे ऑर्बिट्साचे अनेक नाव असता, एनर्जी लेवल्स और स्टेशनरी ऑर्बिट्स. तशें आतां पळया, एक्चुअली सपोज हेजी एनर्जी आसा -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. अशें करून चिंता, हांगा -13.6, हांगा आसता अराउंड 3 पॉयंट सांगतला मुखार. हांगा आसता एनर्जी आसता 3.14 इलेक्ट्रॉन वोल्ट. हांगा एनर्जी आसता 1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट. अशें मायनसान आसता. म्हणल्यार कितें, हे ऑर्बिटा कडेन आपल्याला फिक्स एनर्जी कितलो आसा? -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे ऑर्बिटा कडेन आपल्याला फिक्स एनर्जी कितलो आसा? -3.14 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे ऑर्बिटा कडेन आपल्याला कितली एनर्जी आसा? -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि कितें, आता इलेक्ट्रॉना कडेन बी इतलेच एनर्जी आसतले, -13.6. ऑर्बिटा कडेन इतली एनर्जी आसा, बट हे इलेक्ट्रॉना कडेन बी इतलेच एनर्जी आसतले, -13.6. आता हो इलेक्ट्रॉन हांगा रिवॉल्व करता, हो इलेक्ट्रॉन हेचे कडेन कितली एनर्जी आसतले? सेम एज दॅट ऑफ ऑर्बिट, -3.14 इलेक्ट्रॉन वोल्ट. हेचे कडेन कितली एनर्जी आसतले? -1.51 इलेक्ट्रॉन वोल्ट. जो एनर्जी ऑर्बिट का होता है ना, वही एनर्जी इलेक्ट्रॉन का होता है. जे ऑर्बिटा कडेन एनर्जी आसता न्हू, त्याच एनर्जी कोण परसीव करता? इलेक्ट्रॉन. त्याच बरयला, इलेक्ट्रॉन हॅव सेम एनर्जी एज दॅट ऑफ ऑर्बिट इन विच इट इज रिवॉल्विंग. आता जेन्ना इलेक्ट्रॉन रिवॉल्व करतलो, हो एक्सेलरेशन करतलो न्हू. कित्याक? इलेक्ट्रॉन वायल रिवॉल्विंग अंडरगोस एक्सेलरेशन. सो रेडिएशन एमिट करपाक जाय न्ही इलेक्ट्रॉनान. बट बोरान कितें सांगले की while revolving electron it do not emit radiation. It do not emit radiation. जब ये सर्कुलर मोशन करेगा ना, तभी अपना एनर्जी को रेडिएट नहीं करेगा इलेक्ट्रॉन. और एक फुल पॉस्टुलेट बोराचो कळ्ळे. आता हो फर्स्ट शेल न्हू, हेका आमी कितें म्हणटले? के शेल. हेका आमी कितें म्हणटले? एल शेल. हेका आमी कितें म्हणटले? एम शेल. आणि मुखार येता तेका आमी कितें म्हणटले? एन शेल. सो त्यात बरयला, these energy levels were also named as K shell, L shell, M shell, N shell. हे कळलं तुमका सगळं?
मागीर हो फर्स्ट पॉस्टुलेट. सेकंड पॉस्टुलेट कितें? इलेक्ट्रॉन कैन रिवॉल्व इन दोज सर्कुलर ऑर्बिट्स फॉर विच orbital angular momentum of electron is an integral multiple of h by 2 pi. पण बोरान की सांगले electron can revolve in those circular orbits whose orbital angular momentum म्हळ्यार L. इधर L किती आसपा जाय? h by 2 pi आसपा जाय, और 2h by 2 pi आसपा जाय, और 3h by 2 pi आसपा जाय, और 4h by 2 pi आसपा जाय. म्हळ्यार L किती आसपा जाय? nh by 2 pi, where n is integer, मतलब Lh value, L किती आहे? angular momentum of electron. So angular momentum of electron किती आसपा जाय? h upon 2 pi, 2h upon 2 pi, 3h upon 2 pi, 4h upon 2 pi means nh upon 2 pi. So n should be integer. अगर ये कंडीशन नहीं होगा तब ये इलेक्ट्रॉन रिवॉल्व नहीं कर सकता ऑर्बिट्स के अंदर. फॉर एग्जांपल पे और न्यूक्लियस और शेल 1, शेल 2, शेल 3, शेल 4. आता हांगा भी इलेक्ट्रॉन रिवॉल्व करपा शकता, हांगा भी इलेक्ट्रॉन रिवॉल्व करपा शकता, हांगा भी इलेक्ट्रॉन रिवॉल्व करपा शकता, हांगा भी इलेक्ट्रॉन रिवॉल्व करपा शकता. आज सपोज हे इलेक्ट्रॉनाच हांगा एंगुलर मोमेंटम आसा h by 2 pi, h by 2 pi बाय कॅल्क्युलेशन करून इलेक्ट्रॉनाच एंगुलर मोमेंटम किती आहे? h upon 2 pi. सो इलेक्ट्रॉन हांगा रिवॉल्व करपा शकतलो. येस, कित्याक हांगा एचा सायडी कोएफिशियंट 1 न्हू, म्हणून 1 कितें इंटिजर. आज सपोज हे इलेक्ट्रॉना कडेन आसा सपोज 3h by 2 pi आसा एंगुलर मोमेंटम आसा, 2h by 2 pi आसा, हे इलेक्ट्रॉन रिवॉल्व करतलो. येस, कित्याक हो 2 बी कितें इंटिजर. सपोज हे इलेक्ट्रॉना कडेन एंगुलर मोमेंटम आसा 3h by 2 pi, तो इलेक्ट्रॉन रिवॉल्व करतलो हांगा. येस, बट सपोज हे इलेक्ट्रॉनाचे एंगुलर मोमेंटम आसा फॉर एग्जांपल 4.5 h by 2 pi, जाल्यार हो इलेक्ट्रॉन हे ऑर्बिटा भितर रिवॉल्व करतलो ना, कित्याक एचा सायडी कोएफिशियंट इंटिजर हांगा ना. म्हळ्यार कितें? इलेक्ट्रॉनाचे एंगुलर मोमेंटम सद्दां कितें आसपा जाय? इंटिग्रल मल्टिपल ऑफ h by 2 pi. देन ओनली इलेक्ट्रॉन विल रिवॉल्व इन दी ऑर्बिट. 4.5 हो ऑर्बिट आसतलो, हो एटमा भितर खूब ऑर्बिट असतात, हो ऑर्बिट आसतलो बट इलेक्ट्रॉन हांगा आसपाना. ऑर्बिट आसतलो बट इलेक्ट्रॉन आसपाना. कित्याक? इलेक्ट्रॉन हांगा रिवॉल्व करपाकूच शकना. कित्याक? सपोज इलेक्ट्रॉन हांगा रिवॉल्व केल्यार इलेक्ट्रॉनाचे हे कितें जातले? हांगा इंटिजर मेळपाना आमकां, हांगा डेसिमल मेळटले. कळ्ळें? सो तशें आसता. सो इलेक्ट्रॉन कॅन रिवॉल्व इन दोज सर्कुलर ऑर्बिट्स whose angular momentum is integral multiple of h by 2 pi. So basically L equal to किती आसपा जाय? nh by 2 pi. आता चड सांगना, डिटेलान सांगला, बट क्लास 11th अकॉर्डिंग Lh व्हॅल्यू किती आसता? मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस. सो हांव अशें बरोवंक शकता, L जाग्यार कितें बरोवंक शकता? mvr इक्वल टू nh by 2 pi. इधर हे बरयल्यार बी करेक्ट, हो बरयल्यार बी करेक्ट. अशें आसता. कळ्ळें? सो परिणाम वाचया आमी. इलेक्ट्रॉन कॅन रिवॉल्व इन दोज सर्कुलर ऑर्बिट्स फॉर विच ऑर्बिटल एंगुलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज एन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h by 2 pi. तशें आसता. हेका आमी हे बी म्हणटात, हे स्टेटमेंट आमी हे बी म्हणटात हां, बोर्स क्वांटायझेशन कंडिशन. बोर्स क्वांटायझेशन कंडिशन. हे स्टेटमेंट आमी कितें म्हणटात? बोर्स क्वांटायझेशन कंडिशन. क्वांटायझेशन म्हणल्यार कितें? हांगा इंटिजर आसपा जाय. मग सांग पळया, के शेल फॉर के शेल एनएच व्हॅल्यू किती आसपा जाय? 0. 0 म्हळ्यार 1 आसूं जाय. सॉरी, फर्स्ट शेल न्हू. और फॉर एम शेल एनएच व्हॅल्यू किती आसपा जाय? 2. के सॉरी हांगा एल शेल 2 आसपा जाय. एमा लागून किती आसता एनएच व्हॅल्यू? 3. एना लागून एनएच व्हॅल्यू किती आसता? स्मॉल एनएच व्हॅल्यू किती आसता? 4. कळ्ळें? के शेल आमी हे बी म्हणटात फर्स्ट एक्सायटेड स्टेट. फर्स्ट एक्सायटेड स्टेट. एनएच व्हॅल्यू 1 म्हळ्यार कितें? फर्स्ट एक्सायटेड स्टेट. एनएच व्हॅल्यू सॉरी ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट. एनएच व्हॅल्यू 2 म्हळ्यार कितें? फर्स्ट एक्सायटेड स्टेट. एनएच व्हॅल्यू 3 म्हळ्यार सेकंड एक्सायटेड स्टेट. आणि एनएच व्हॅल्यू 4 म्हळ्यार थर्ड एक्सायटेड स्टेट. चडशे भुरग्यांक दिसता की फर्स्ट एक्सायटेड स्टेट म्हळ्यार एनएच व्हॅल्यू 1. नो,
1 म्हणल्यार ग्राउंड स्टेट, 2 म्हणल्यार फर्स्ट एक्साइटेड स्टेट, 3 म्हणल्यार सेकंड एक्साइटेड स्टेट, 4 म्हणल्यार थर्ड एक्साइटेड स्टेट. हे मातशें याद दवर. मग सो सेकंड पोस्टुलेट कितें आशिल्लें? ऑर्बिटल एंगुलर मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन is equal to integral multiple of h by 2 pi. आज थर्ड पोस्टुलेट पळया. थर्ड पोस्टुलेट की सांगता पळय, इन फर्स्ट पोस्टुलेट आमकी सांगिल्लें की इलेक्ट्रॉन रेडिएशन एमिट करना सारकें, पण तो करपा बी शकता, तशें काय गॅरंटी ना. तो रेडिएशन एमिट करपा शकता. म्हळ्यार तो सपोज रेडिएशन एमिट करतलो जाल्यार तो हांगा उरपाना, तो सकयल येतलो. इलेक्ट्रॉन्स कितें करतलो? हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जंप करतलो आफ्टर एमिटिंग रेडिएशन. सांग दिला while revolving in higher energy level, electron may emit radiation of specific wavelength and falls to lower energy level. The energy of such radiation is equal to difference in energy between two energy levels. Or lower energy level हो कितें आसतलो? हाय एनर्जी लेवल. लोअर एनर्जी लेवलाची एनर्जी कितें? EL. हायर एनर्जी लेवलाची एनर्जी कितें? EH. आतां इलेक्ट्रॉन सपोज रेडिएशन एमिट करता, तर इलेक्ट्रॉन हांगा उरपाना, तो कितें करतलो? इलेक्ट्रॉन जंप करतलो फ्रॉम हायर टू लोअर आफ्टर एमिटिंग रेडिएशन. इलेक्ट्रॉनान सपोज रेडिएशन एमिट केलें जाल्यार इलेक्ट्रॉन हांगा उरपाना, तो खंय येतलो? सकयल येतलो. आता रेडिएशन आस पळय, म्हाका सांग, हे रेडिएशनाची वेवलेंथ आसपाना वा लेंथ आसपाना? रेडिएशनाक आपल्याला वेवलेंथ आसतली न्हू. आता आमी वेवलेंथ कशें कॅल्क्युलेट करतले? पळय, वेवलेंथ आमी कशें कॅल्क्युलेट करतले? म्हळ्यार आमी अशें बरयतले E हायर मायनस E लोअर, एनर्जी ऑफ हायर ऑर्बिट मायनस एनर्जी ऑफ लोअर ऑर्बिट इज इक्वल टू SC बाय लॅम्बडा. बाय यूजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ. हे फॉर्म्युला यूज करून आमी लॅम्बडा फाइंड करपाक शकनात. हय, अशें आसता. कळ्ळें न्हू? इलेक्ट्रॉन जेन्ना रेडिएशन एमिट करता, इलेक्ट्रॉन कितें करता? जंप करता फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल. आता रेडिएशन जे एमिट जाला त्याची वेवलेंथ आमी कशें कॅल्क्युलेट करतले? बाय यूजिंग दिस फॉर्म्युला E हायर मायनस E लोअर इक्वल टू SC बाय लॅम्बडा. तशें आसता. आतां एक एक्झाम्पल पळया. हो न्यूक्लियस, हो फर्स्ट शेल आनी हो सेकंड शेल, हो लोअर शेल आनी हो कितें? हायर शेल. हायर शेलाची एनर्जी कितले दिला? -3.14. लोअर शेलाची एनर्जी कितले दिला? -13.6. सारखे. सपोज इलेक्ट्रॉनान कितें केलें? रेडिएशन एमिट केलें, तर इलेक्ट्रॉन जंप करतलो न्हू फ्रॉम हायर टू लोअर. आता इचारला क्वेश्चना भितर कॅल्क्युलेट दी वेवलेंथ ऑफ एमिटेड रेडिएशन. कशें कॅल्क्युलेट करतले? बाय यूजिंग दिस फॉर्म्युला E हायर मायनस E लोअर इक्वल टू SC बाय लॅम्बडा. हायर एनर्जी कितें? -3.14 इलेक्ट्रॉन वोल्ट मायनस लोअर एनर्जी कितें? -13.6 इलेक्ट्रॉन वोल्ट इक्वल टू SC अपॉन लॅम्बडा. आता मायनस इंटू मायनस कितें? प्लस. सो -3.14 प्लस 13.6 कितें जातले? 12.42. सो 12.42 इलेक्ट्रॉन वोल्ट इक्वल टू SC बाय लॅम्बडा. आता अशें बरोवंक शकना लॅम्बडा हांगा हाडल्यार लॅम्बडाची व्हॅल्यू कितें जातले? SC अपॉन 12.42 इलेक्ट्रॉन वोल्ट. एक सॉल्व करून कितें जाल्यार आन्सर येतलो? तो आन्सर कितें आसतलो? इन मीटर. तो आन्सर कितें आसतलो? इन मीटर. आता एक सॉल्व कशें करचें? पळय, Hची व्हॅल्यू कितें आसता? 6.6. Cची व्हॅल्यू कितें आसता? 3 × 10⁸. सारकें. इलेक्ट्रॉन वोल्ट आमकां जूल्सान कन्वर्ट करपा जाय. सो 1 इलेक्ट्रॉन वोल्ट कितें आसता? 1.6 × 10⁻−19 जूल. हे सगळी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून तुमकां कितें जाल्यार आन्सर येतलो? तो आंसर कितना आसतलो? इन मीटर. कळ्ळू? जब इलेक्ट्रॉन अपना रेडिएशन एमिट करता है तो इलेक्ट्रॉन इधर ही रहेगा या नीचे आ जाएगा? नीचे आ जाएगा. जब वो नीचे आएगा, रेडिएशन छोड़ रहा है ना, उस रेडिएशन की वेवलेंथ हम लोग कैसे कैलकुलेट करेंगे? ये फॉर्मूला यूज करके, E हायर माइनस E लोअर इक्वल टू SC बाय लैम्बडा. तशाच कारण हे तीन पोस्टुलेट आता बरेल्लो पळय. द एनर्जी ऑफ सच रेडिएशन इज इक्वल टू एनर्जी डिफरन्स बिटवीन टू एनर्जी लेवल्स. तशाच कळ्ळू? फर्स्ट पोस्टुलेट की सांगता इलेक्ट्रॉन कॅन रिवॉल्व इन अ सर्टन फिक्स ऑर्बिट विथ फिक्स्ड एनर्जी. ते ऑर्बिटा आमी नाव कितें दिलें? एनर्जी लेवल्स और स्टेशनरी ऑर्बिट्स. तेका आमी कितें म्हणटात? K शेल, L शेल, M शेल, N शेल. एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ ऑर्बिट इन विच इट इज रिवॉल्विंग. सारखे. वाइल रिवॉल्विंग इलेक्ट्रॉन रेडिएशन एमिट करता ना, पण करू शकता. केल्यार कितें जातले?
इलेक्ट्रॉन हायर टू लोअर जम्प करतलो आणि त्याच्या वेवलेंथ कशें कॅल्क्युलेट करतले बाय युजिंग दिस फॉर्म्युला. तशेंच कळ्ळे तिनी पॉस्टुलेट्स कळ्ळे तुमकां. एक्झामी 3 मार्क्सां लागून येवपाक शकता अशें. आणि 2 मार्क्सां येयल्यार तर सुद्धा 3 पॉस्टुलेट बरोवन या. मागीर सो बेसिकली आमकां खबर आसा न्हू हांगा न्यूक्लियस आसता. फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, फोर्थ शेल. फर्स्ट शेल NH वॅल्यू 1, सेकंड शेल NH वॅल्यू 2, थर्ड शेल NH वॅल्यू 3, फोर्थ शेल NH वॅल्यू 4. एका कितें म्हणटले K शेल, L शेल, M शेल, N शेल. आता ऑर्बिटाचो रेडियस आसतलो R1, हो रेडियस कितें आसतलो R2 सारकें, हो रेडियस कितें आसतलो R3 आणि हो रेडियस कितें आसतलो R4. आता म्हाका कितें फायंड करपा जाय रेडियस ऑफ एनी ऑर्बिट. खंयचे सपोज विचारले व्हॉट इज द रेडियस ऑफ सिक्स्थ ऑर्बिट, कशें कॅल्क्युलेट करतले बाय युजिंग फॉर्म्युला. सो याद दवरा रेडियस ऑफ nth ऑर्बिट, रेडियस ऑफ nth ऑर्बिट इज इक्वल टू 0.53 n² अपॉन z एमस्ट्रॉंग. हो फॉर्म्युला खंयचे बी ऑर्बिटाचे म्हाका सपोज रेडियस फायंड करपा जाय जाल्यार हांव हे फॉर्म्युला यूज करतलो. Rn इक्वल टू 0.53 n² बाय z एमस्ट्रॉंग. n कितें सांगता नंबर ऑफ ऑर्बिट्स 1 2 3 4. हो z कितें z आमी म्हणटात एटॉमिक नंबर. एटॉमिक नंबर z आमी कितें म्हणटात एटॉमिक नंबर. सपोज हायड्रोजन एटम आसा, सपोज दिस एटम इज अ हायड्रोजन एटम. इफ दिस एटम इज अ हायड्रोजन एटम तर z वॅल्यू आसतले 1. हिलियम एटम असल्यार z वॅल्यू कितें आसतले 2. लिथियम एटम असल्यार z वॅल्यू कितें आसतले 3. आणि बेरिलियम एटम असल्यार z वॅल्यू कितें आसतले 4. याद दवरा. इफ दिस एटम इज हिलियम देन हायड्रोहिलियम देन z वॅल्यू कितें 2. तशें 1 2 3. आता हांगा चेक करूया आमी R1 आमी कितें करतले R1 वॅल्यू कितें आसतले 0.53 एना जाग्यार आमी कितें पुट करतले 1. सो कितें जातले 1² z बाय एमस्ट्रॉंग. आज झेडाची व्हॅल्यू आता डिपेंड करता. हायड्रोजन गेल्यार 1 घेतले, हिलियम असल्यार 2 बरयतले, लिथियम असल्यार 3 बरयतले, बेरिलियम असल्यार 4 बरयतले. R2 ची वैल्यू कितना आसतले 0.53 2² अपॉन z एमस्ट्रॉन्ग. n की जगह पे हम लोग क्या पुट करेंगे 2 पुट करेंगे. R3 की दस्तले 0.53 3² बाय z. R4 की दस्तले 0.53 4² बाय z. आणि z ची वैल्यू डिपेंड करता हायड्रोजन असल्यार 1 हिलियम असल्यार 2 तशे तशा फाइंड कर. हो फॉर्म्युला इंपॉर्टंट. आता एग्जाम में अशकन हे आता MCQ आता रेडियस डिपेंड्स इनवर्सली प्रोपोर्शनल टू z, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू z स्क्वेअर या इनवर्सली प्रोपोर्शनल टू z स्क्वेअर. ऑप्शन किती असतले फर्स्ट वन नो इनवर्सली प्रोपोर्शनल टू z तशें. आणि अशें बरोवंक शकता आमी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर अशें बरोवंक मेळटा. आणि नोट सगळ्या इम्पॉर्टंट पॉइंट. Radius of orbit also depends on mass of particle which is revolving. आमकां खबर आसा की ऑर्बिटसाचेर कोण रिवॉल्व करता इलेक्ट्रॉन्स सारके. बट सपोज इलेक्ट्रॉन रिवॉल्व करना अशें चिता एक्चुअली इलेक्ट्रॉन रिवॉल्व करतलो. तुम्ही हायपोथेटिकली चिता इमेजिनरी तुम्ही चिता की इलेक्ट्रॉन रिवॉल्व करना एक पार्टिकल रिवॉल्व करता कळ्ळें. एक पार्टिकल रिवॉल्व करता आणि पार्टिकलाच मास आस पळय मास ऑफ पार्टिकल आस पळय ते कितें 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ पार्टिकल इज 2 टाइम्स मास ऑफ इलेक्ट्रॉन. आता ती म्हटले और रेडियसाचेर किती फरक पडटलो विचारला क्वेश्चन भितर. व्हॉट इज द इफेक्ट ऑन रेडियस ऑफ ऑर्बिट किती फरक पडटले तशें क्वेश्चन येता पळय. याद दवरा रेडियस ऑफ ऑर्बिट ऑल्सो डिपेंड्स ऑन मास ऑफ पार्टिकल विच इज रिवॉल्विंग and radius of orbit is inversely proportional to mass of particle. याद दवरा radius is inversely proportional to mass. एक एग्जांपल घ्या कळटल. फॉर एग्जांपल if a particle double the mass of electron is revolving in place of electron, what will happen, what will be the effect in radius of orbit. रेडियसाचे किती फरक पडटले. आता इलेक्ट्रॉन रिवॉल्व करना कोण रिवॉल्व करता एक पार्टिकल रिवॉल्व करता. ते पार्टिकलाच मास किती आहे 2 टाइम्स द मास ऑफ इलेक्ट्रॉन. म्हाका सांग मास डबल जायना. मास डबल जाल्यार रेडियस हाफ जावचो ना. मास डबल जाल्यार रेडियस हाफ जावचो ना. म्हणजे रेडियस म्हळ्यार कितें जातले हो रेडियस असो उरचो ना. रेडियसाचे कितें जातले म्हळ्यार रेडियस हाफ जातलो म्हळ्यार रेडियसाचे थिकनेस देंवतले अशें जातालो रेडियस. सपोज आनी एक व्हडलो मास सपोज आमी एड केल्यार रेडियस आनी देंवतले. आनी एक मास एड केल्यार आनी देंवतले. सो रेडियस कोणाचेर डिपेंड करता मासाचेर डिपेंड करता. हो तितली इम्पॉर्टंट ना येवपाक शकता एग्जाम पण हो सगळ्यात इम्पॉर्टंट अशें आसता.
आता हांगा पळया कितें विचारला फायंड दी रेडियस ऑफ ऑर्बिट कळ्ळें इन फर्स्ट एक्सायटेड स्टेट ऑफ इलेक्ट्रॉन इन लिथियम 2+ एटम म्हळ्यार फर्स्ट एक्सायटेड स्टेट म्हळ्यार एनाच व्हॅल्यू कितें 2 लिथियम एटम म्हळ्यार झेडाच व्हॅल्यू कितें 3 कितें विचारला रेडियस सो रेडियसाच फॉर्म्युला कितें आसतलें आर इक्वल टू आमी कितें बरयतले 0.53 n² अपॉन z एमस्ट्रॉंग होच फॉर्म्युला न्हू सो कितें बरयतले 0.53 इंटू एनाच व्हॅल्यू 2 सो पुट करा 2² अपॉन झेडाच व्हॅल्यू कितें 3 एमस्ट्रॉंग सो कितें जातलें 0.53 इंटू 4 अपॉन 3 एमस्ट्रॉंग सारकें हें आसतलें आतां करा 0.53 इंटू 4 0.53 इंटू 4 कितें आसतलें 2.12 अपॉन 3 एक मल्टिप्लाय केल्यार येता अपॉन 3 एमस्ट्रॉंग आता 2.12 अपॉन 3 करा 2.12 अपॉन 3 म्हणजे 212 अपॉन 300 म्हळ्यार कितें 10 06 150 53 75 सो 53 अपॉन 75 कितें जातलें हांगा 0.76 जा 7 जा 0.7 75 7 जा 490 525 येता मायनस केला 5005 सो आन्सर कितें येतलें 2.12 डिवाइड बाय 3 आन्सर कितें येतलें 0.70 एमस्ट्रॉंग सिंपल फॉर्म्युला यूज करा हे पळय नाका तुमी हो चार्ज दिला Li2+ दिला ते पळय नाका तुमी लिथियम न्हू म्हळ्यार झेडाच व्हॅल्यू 3 तशें सेकंड वन पळया लास्ट क्वेश्चन फाइंड द रेशियो ऑफ रेडियस फॉर ग्राउंड स्टेट एंड थर्ड एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन एटम म्हळ्यार झेडाच व्हॅल्यू 1 सारकें म्हाका कितें विचारला रेशियो ऑफ रेडियस फॉर ग्राउंड स्टेट म्हळ्यार R1 अपॉन कितें म्हणला थर्ड एक्साइटेड स्टेट R3 या R4 सो R1 अपॉन R4 विचारला सारकें हे विचारला R1 व्हॅल्यू कितें आसतलें हांव डायरेक्ट बरयता R1 कितें बरोवंक शकता आमी 0.53 इंटू 1² अपॉन झेडाच व्हॅल्यू कितें 1 डिवाइड बाय 0.53 इंटू n² एनाच व्हॅल्यू कितें 4² अपॉन z कितें 1 हो आनी हो कॅन्सल सारकें सो व्हॅल्यू कितें येतलें हांगा 1 हांगा वयतलो हांगा 4 हांगा वयतलो सो कितें येतलें R1 अपॉन R4 व्हॅल्यू कितें येतलें 1 अपॉन 16 सो R1 इज टू R4 कितें 1:16 सॉरी अशें आसतलें कळ्ळें तुमकां क्वेश्चन कशें आसता मग